श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा, आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. दत्त जयंती झाली. दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे. काहींनी घरात केलं असेल, काहींनी केंद्रात केलं असेल. आता दत्त जयंती झाली, आपलं गुरुचरित्र पारायण करून झालं म्हणजे सेवा संपली का? तर नाही. आपण रोजची नित्यसेवा करत असतो. प्रत्येकजण ही सेवा करतं का? आपल्याकडनं रोजची नित्यसेवा घडते का? तर बघा, आपल्या या प्रपंचात, आपल्या ह्या संसारात दुःख, अडचणी, संकट हे आयुष्यभर आपल्यासोबत असणार आहेत. मग आपण नित्यसेवा ही रोज का करत नाही? नित्यसेवा आपल्याकडनं का घडत नाही? नित्यसेवा का रोज करायची असते? बघा, दत्त जयंतीनिमित्त लाखो लोकांनी हे पारायण केलं आहे. काहींनी घरात केलं, काहींनी केंद्रात केलं असेल. आता ज्यांना दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नाही, ज्यांना हे पारायण करायचं असेल, मग त्यांना प्रश्न पडले असतील की हे पारायण आता कधी करायचं? पारायण आम्ही कधी करू शकतो? पारायणाला सुरुवात कधी करायची असते? आपण केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त पारायण करतो, त्यानंतर स्वामी पुण्यतिथी असते एप्रिल महिन्यात, त्यावेळेस पारायण करत असतो. मग या व्यतिरिक्त हे पारायण करायचं नाही का? मग मध्ये आपण हे पारायण घरी करू शकत नाही का? तर याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. आता स्वामी पुण्यतिथी ही जवळ येत आहे. आपल्याकडनं स्वामींची सेवा ही रोज होते का? आपण स्वामी समर्थांचा मंत्र जप करतो का? नाम जप करतो का? बघा, आपण अतिशय सुंदर सेवा पाहणार आहोत. आपण आजपासून किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवसापासून तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत 12 लाख स्वामी समर्थांचा, आपल्या स्वामींचा नाम जप तुम्ही करू शकता. तो कसा करायचा? कधी करायचा? नियम कोणते असणार आहेत? नामजप करण्यासाठी कुठली वही घ्यायची? वही कुठे मिळेल? याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देते मी. तुम्ही त्या लिंकवर जाऊन देखील तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायण कधी करू शकतो याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर बघा, दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला पारायण करायला जमलं नसेल तर आता डायरेक्ट आपण हे पारायण स्वामी पुण्यतिथीला केंद्रात करणार आहोत. परंतु आपण घरात हे पारायण कधी करायचं? तर बघा, ज्या दिवशी तुमच्या मनात येईल की तुम्हाला पारायण करायचं आहे, त्या दिवशी तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. अगदी प्रत्येक महिन्यात तुम्ही हे पारायण करू शकतात. ज्यांना महिन्यात करणं शक्य नाही त्यांनी वर्षातनं 2दा हे पारायण केलं तरी चालेल. काही ठिकाणी अगदी महिन्यातून 2 वेळेला हे पारायण केलं जातं. मग हे पारायण तुम्ही करायचं असेल तर हे पारायण करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता लेडीज असेल तर बघा, लेडीजचा मासिक धर्म असतो. मग लेडीजने आपलं मासिक धर्माची तारीख बघूनच पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता ह्या दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच महिलांनी पारायण केलं, परंतु मध्येच खंड पडला. हे पारायण करत असताना आपल्याला खंड पडू द्यायचा नसतो. ते पारायण पूर्ण करायचं असतं. आपल्याला शक्य झालं नाही तर आपल्या घरातील इतर व्यक्तींकडनं ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असतं. मग अशा वेळेस बऱ्याच जणींना मासिक अडचण आल्यामुळे त्यांच्याकडनं पारायण नीट पार पाडल्या गेलं नाही. तर आपल्याला असं करायचं नाही, कारण हा ग्रंथ म्हणजे हा अद्भुत असा दिव्य भव्य आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. हा 5वा वेद मानला जातो. त्यामुळे हे पारायण करताना आपल्याला काही गोष्टींचं, नियमांचं पालन करून हे पारायण करायचं असतं. मग महिलांनी त्यांची मासिक धर्म तारीख बघूनच किंवा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही ह्या पारायणाला बसायचं आहे. कारण मासिक धर्म आपल्याला माहिती असतो, प्रत्येकाची तारीख प्रत्येकाला माहिती असते. 2-3 दिवस प्रत्येकाचे इकडे तिकडे होत असतात आणि हे बघूनच आपल्याला पारायण करायला बसायचं आहे. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे विटाळ. आता जर का आपल्या घरात बघा, आपल्याला विटाळ आपल्या घराचा लागत असतो, आपल्या भावकीचा असतो. तर आपल्या भावकीत जर का कोणी प्रेग्नेंट महिला असेल, त्यांची डिलेव्हरी जवळ आलेली असेल, तर मग ते डिलेव्हरीचा महिना, ती तारीख बघून आपण पारायणाला बसायचं आहे. कारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, त्या माहिती असलेल्या गोष्टी आपण बघूनच पारायण करायचं आहे. कारण जर का पारायण करताना आपल्याला मासिक धर्म आला तर आपल्याला त्यात खंड पाडता येत नाही. मग अशा वेळेस आपण घरात बाजूला बसायचं आहे, कशालाच शिवताशिव करायची नाही आणि घरातील आपल्या मिस्टरांकडनं, आपल्या इतर व्यक्तींकडनं हे पारायण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असतं.
घरात कोणी नसेल तर आपली एखादी मैत्रीण असेल तिच्याकडनं, किंवा आजूबाजूला ओळखीच्या आपल्या रिलेटिव्ह लेडीज असतात, मैत्रिणी असतात, त्यांच्याकडनं तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं. मग त्यांच्याकडूनच तुम्हाला रोज रोज तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो. शेवटच्या दिवशी त्यांच्याकडनं तुम्हाला उद्यापन करून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांनाच करायला सांगाव्या लागतात. यासाठीच आपण आपली तारीख बघून पारायण करायला सुरुवात करायची आहे. दुसरं म्हणजे इटाळ बघून आपण हे पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे पारायण करण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात. आणि 7व्या दिवशी तुम्ही तुमचं वाचन पूर्ण करून त्याच दिवशी तुम्हाला सांगता म्हणजे उद्यापन करायचं आहे. फक्त दत्त जयंतीच्या वेळेस आपण ह्या पारायणाचं उद्यापन 8व्या दिवशी करत असतो, कारण आपल्याला दत्त जयंतीचा उपवास असतो आणि हा उपवास असताना त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येत नाही. हा उपवास दुसऱ्या दिवशी सुटत असतो, म्हणून 8व्या दिवशी आपण उद्यापन करत असतो. परंतु इतर वेळेस स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस किंवा इतर वेळेस तुम्ही घरी हे पारायण ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 7व्या दिवशी याची सांगता उद्यापन हे करायचं आहे. आता सुतक हे आपल्या हातात नाही, त्यामुळे सुतक आलं तर आपण तेवढ्या दिवस इतरांकडनं हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतो, किंवा एखादे ब्राह्मण गुरुजी असेल त्यांना घरी बोलावून त्यांच्याकडनं पारायण तुम्ही हे पूर्ण करून घेऊ शकतात. परंतु आपल्या घरात वाचायला कोणीच नाही, आपल्याला तारीख माहिती असताना आपण जर का हे पारायण करत असाल आणि जर का मध्ये खंड पडला, वाचायला कोणी नसेल, आपलं पारायण पूर्ण झालं नाही, तर याचे दोष देखील आपल्याला तेवढेच लागत असतात. त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला पारायण करायची खरंच इच्छा असेल तर तुम्ही तुमची तारीख बघा, तुम्ही इटाळ कोणाचा आहे का तो बघा, आणि त्यानंतर तुम्ही पारायण करायला सुरुवात करायची असते. बघा, ग्रंथामध्ये एका अध्यायात दिलेलं आहे, मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. म्हणजेच काय, आपलं जर का मन पवित्र असेल तर आपण गुरुचरित्र हे केव्हा पण करू शकतो. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हे पारायण करायला बसू शकतात. मग तुम्ही पौर्णिमेला चालू करा, दत्त जयंतीला चालू करा, दत्त जयंतीपर्यंत करा, गुरुपौर्णिमेपर्यंत करा. तुम्हाला वार वेळ काळ बघायची गरज नाही. फक्त आपल्याला हे पारायण करताना पहिल्या दिवशी अमावस्या नसावी आणि उद्यापन अमावस्येच्या दिवशी येत आहे का हे बघायचं आहे. आपलं उद्यापन अमावस्येच्या दिवशी यायला नको आणि पारायणाची सुरुवात आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची नाही. या 2 गोष्टी देखील आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या आहे. त्या बघूनच आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता दुसरं म्हणजे दत्त जयंती आली म्हणजेच पारायण करायचं का, मग नंतर आपली सेवा आपण सोडायची का, विसरायची का, तर असं अजिबात नाही. दत्त जयंतीत आपण मोठ्या उत्साहाने पारायण करतो आणि इतर वेळेस आपण त्या ग्रंथाकडे बघत सुद्धा नाही. तर आपल्याला असं करायचं नाही. आपण हे पारायण दर महिन्याला करू शकतो. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही करू शकतात. आपल्याला आयुष्यात दुःख संकट खूप असतात. आपल्या घरात असलेल्या वाईट बाधा, दुःख, अडचणी, वाईट गोष्टी आपल्याला चांगल्या गोष्टी करून देत नाही आणि म्हणूनच आपण ह्या चांगल्या गोष्टी करायच्या असतात. आपल्या आयुष्यातील दुःख नष्ट करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी आपण हे पारायण आवर्जून करायचं आहे. आपल्या घरात जर का खूप दुःख असतील ना, संकट असतील ना, तर ते जर का आपल्याला बाहेर काढायचे असतील, आपल्या अडचणी आपल्याला जर का बाजूला करायचे असतील ना, तर त्याच्यावर एकच मार्ग आणि एकच उपाय आहे, ते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणं. आपण जर का घरात गुरुचरित्राचं पारायण केलं तर यामुळे कितीतरी दोष आपले नष्ट होतात, कितीतरी बाधा अडचणी या घरातून निघून जाण्यास मदत होतात. बघा, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला भवायला मिळत नसते किंवा आपल्याला ती कळत नाही, परंतु यामुळे कितीतरी दोष आपल्या घरातील हे निघून जातात. त्यामुळे आपण आपल्या नित्यसेवेमध्ये देखील गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आता दुसरं म्हणजे आपण रोजची नित्यसेवा करतो का हो? देवपूजा तरी कित्येकांकडनं रोज होत नसेल. आपण प्रत्येक वेळेस सणसूद येतात त्यावेळेस प्रत्येक सण आपण हा साजरा करत असतो. हा सण गेला का तो गेला का तोच सण येतो. आपण प्रत्येक सण हा साजरा करत असतो, परंतु सेवा होती का आपल्याकडनं? आपल्याला रोज जेवायला, झोपायला, रोज इतर गोष्टी लागतात, परंतु आपण रोज नित्यनियमाने सेवा करतो का हो? आज झाली नाही उद्या करू, उद्या झाली नाही परवा करू, तर आपल्याला तसं करायचं नाही. आपल्या अडचणी जर का आपल्याला खरंच दूर करायच्या असतील ना, तर आपल्याकडनं सेवा ही झालीच पाहिजे. आपणही आपली सेवा केलीच पाहिजे. तुम्ही जेवढी सेवा करताल ना, तेवढ्या अडचणी तुमच्या या स्वामी समर्थ महाराज दूर करणार आहेत. तेवढे तुमचे अडथळे दूर होणार आहेत, तेवढे तुमचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. त्यामुळे आपण नित्यसेवाही केली पाहिजे. अगदी रात्री 12 जरी वाजले ना, तरी आपण नित्यसेवा करू शकतो.
मग तुमच्या अगदी लहान मुलं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी बघता बघता देखील तुम्ही नित्यसेवा करू शकतात. नित्यसेवा करण्याला कुठलंही बंधन नाही, वेळेचं बंधन नाही किंवा इतर गोष्टींचं बंधन नाही. आपण जशी सेवा करतो ना ती स्वामी समर्थांना ही मान्य असते. स्वामी समर्थ असं कधीच म्हणत नाही तुम्ही सकाळी सकाळी सेवा करू नका, तुम्ही रात्री झोपताना करू नका, दुपारी करू नका, तुम्ही बाहेर असताना करू नका. आपण नित्यसेवा कुठेही करू शकतो. आपण नित्यसेवा मुलांना बघता बघता करू शकतो, ट्रॅव्हल्स करताना करू शकतो, ऑफिसवर जर का टायमिंग असेल तर तिथे करू शकतो. नित्यसेवा आपण कुठेही करू शकतो. आपल्याला जर का आपल्या अडचणी दूर करायच्या असतील तर आपण ही नित्यसेवा केलीच पाहिजे. आता नामजप करण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. बघा, तुम्ही जाता येता उठता बसता नामजप करू शकतात, नामस्मरण करू शकतात. मग आता स्वामींचंच नामजप केलं पाहिजे का? असं नाही. तुमचे जे गुरु असतील, मग कुठलेही गुरु असू द्या, त्यांचं तुम्ही नामजप उठता बसता जाता येता काम करता करता करू शकतात. नामजप करण्याला कुठलंच बंधन नाही. नाही ना तुम्हाला देवासमोर बसून किंवा टायमिंग काढून सेवा करणं शक्य, तुम्ही जाता येता देखील नामजप हे करू शकतात. कारण नामजपात खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. कितीतरी दुःख संकट हे यामुळे कमी होतात आणि आपल्याला जगण्याची ताकद ह्या नामजपामुळे मिळत असते. आता तसं बघितलं तर आपल्याला अडचणी भरपूर आहेत, परंतु आपल्यापेक्षा जर का आपण समोरच्याला बघितलं ना की समोरच्याच्या देखील आयुष्यात खूप अशा अडचणी आहेत, आपल्यापेक्षा देखील खूप अडचणी आहेत. तर मग अशा टायमाला आपण स्वामींना धन्यवाद मानलं पाहिजे. स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात तू आहे, त्यामुळे तू मला एवढं दुःख दिलं नाही. समोरच्याच्या अडचणी बघून आपल्याला असं वाटतं की अरे त्याच्यापेक्षा आपल्या ज्या अडचणी आहेत ना त्या फार कमी आहेत, छोट्या आहेत. त्यामुळे आपण स्वामींना धन्यवाद मानलं पाहिजे. आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की हा तुम्ही आहेत म्हणून मला हे दुःख नाही आहे, तुम्ही आहात म्हणून माझ्याकडे सर्व काही आहे. आपण प्रत्येक तिथी आली, विशिष्ट गोष्ट आली की आपण त्यावेळेस त्या देवतांची सेवा करत असतो. परंतु रोजच्या जीवनात आपण सेवा करतो का? जे कोणी रोज नित्यसेवा करत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आम्ही रोज ही नित्यसेवा करतो म्हणून. आता भरपूर ताई दादांना असे अनुभव येतात की आम्ही ही सेवा चालू केली आणि आमच्या घरात भांडणं होत आहेत. आम्ही ही सेवा चालू केली, ही सेवा करतोय, यामुळे आमच्या घरात किरकिरी व्हायला चालू झाली. त्यामुळे आम्हाला सेवा करता येत नाही किंवा करू दिली जात नाही. बघा, आपल्या घरात खूप अशा वाईट बाधा असतात, खूप अशा निगेटिव्ह ऊर्जा असतात, खूप अशा नको असलेल्या शक्ती असतात की ते आपल्याकडनं ही चांगली गोष्ट होऊ देत नाही. त्यांना ही गोष्ट आपल्याला करूच द्यायची नसते आणि त्यामुळेच ते आपल्या घरात या गोष्टी घडवून आणतात. त्यामुळे आपल्याला सेवा करता येत नाही किंवा सेवेत अडथळे ते आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच आपण आपली सेवा थांबवायची नाही, तर उलटा आपली सेवा आपण वाढवायची आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टी आहेत ना घरातल्या वाईट, त्या आपल्याला घरातनं त्या काढून टाकायच्या आहेत. आपले जे भोग आहेत ना, कर्माचे जे भोग आहेत ना, ते आपल्याला त्रास देतात. आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढे आपले भोग हे लवकर संपतात. आणि हे भोग जे आहेत ना, हे वाईट कर्म आहेत ना, यांना आपल्या घरातनं जायचं नसतं आणि त्यामुळे ते आपल्याला ती सेवा करून देत नाही. त्यामुळे आपल्या घरात वाद होतात, किरकिरी होतात, भांडणं होतात. परंतु आपण आपली सेवा कुठेही थांबवायची नाही. कारण सेवेनंतर आपल्याला त्याचा मावा हा भेटणार असतो. त्यामुळे आपण रोज आपल्याला होईल ती सेवा आपण करायची आहे. आपल्या कुलदेवीची असू द्या, आपल्या गुरूंची असू द्या, जाता येता उठता बसता तुम्ही नामस्मरण देखील करू शकतात. अगदी छोटीशी सेवा आहे. आपण आपल्यातला थोडासा वेळ काढून आपल्यासाठी ही सेवा करत आहोत. त्यामुळे आपण वर्षभर रोज जसं जेवण करतो, जसं आपल्याला कपडा लागतो, अन्न वस्त्र निवारा लागतो, त्याच पद्धतीने आपण थोडी का होईना होईल तेवढी सेवाही करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आवर्जून सेवा करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.